आयोजित केला आणि त्यासाठी आम्हाला या भाऊने गजान भाऊने आमंत्रित केला. ह्याच्या भाग्याची गोष्टीचं माझं म्हणजे 2017 मध्ये कीर्तन झालं होतं, पहिलं कीर्तन. तेव्हापासून हा योगायोग इथे सेवेचा चान्स मिळाला. विठाला 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 सेवा प्रारंभी करण्याच्या पूर्व आपल्याला ज्या देवाने आपल्याला, कारण जो जगतो देव, जो जगतो तो माणूस, जो जागा करतो तो संत, तो जगतो. पहिले त्याला काय करावं लागेल आपल्याला? पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा जागा करतो, देव जगवतो, माणूस जगतो पण जागा करतो या संसार सागरातून करून जाण्याकरता ते संत. दुसरं नमन त्यांना. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, भाविका एका जनार्दन तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराय. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
कीर्तनाला थोडा उशीर होता त्याच्याबद्दल जराशी माफी मागतो. कारण का 4 घरचे 4 लोक बोलावं लागते आले टाईम होतच आहे. त्याच्यात जराशी गडबड सडबड होईल तरी माझी नम्र विनंती आहे गोड करून घ्यावं. विठ्ठल 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 कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका. आज आपण या नामरूपी काल्या करता नामरूपी जे तुकाराम महाराज आपल्याला सांगितलं का काल्याचे 3 प्रकार पडतात. दोन्ही पोटी काला खाऊ दे बात. दुसरा आहे तुका म्हणे काला कुठे अभेद देखील. कारण का हा काला आपल्या वारकऱ्यांना बहुता मान्य नाही आहे. कारण भगवंताच्या भक्ती करता किंवा एकरूप होण्याकरता महात्मे अभेदातून भेदात आले. कारण भेदाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. त्याच्यानं वारकऱ्यात एवढा मान्य नाही आहे. पण तिसरा काळ हरिनामाचा काला प्रेमे मोहिला नामरूपी काला. कारण कंठांना परा पद्धती मध्यमा वैखरी 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या. परा बोबलीच्या देतापासून, पश्चंती अंतकरणापासून, मध्यमा कंठा आणि वैखरी मुखाद्वारे. पण आपण जर कंठाद्वारे नाम घेतलं तर बाहेरील कीर्ती होते आणि अति प्रकाश पडतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संडास बाथरूम मध्ये पाहतो आपण मधात खिडकी ठेवते. संडास एक लाईट लावते एखादी उजीड पडतो. म्हणून संतांनी काय सांगितलं कंठात नाम धारण करा. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कंठ. कारण भगवान शंकराने कंठात नामस्मरण केलं. कुठे केलं? कंठात. कंठात नाम समज नीलकंठ नाम पडलं. कारण तुम्हाला माहिती इतिहास काही सांगायचं पण सांगूनच देतो. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले होते. 14 लक्ष्मी कौतुक परिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामदेव सुरो गाव कामदेव सुरेश्वर रंभादी देवांगना अश्वतप्तमुखी विषहरे धनु शंकर चक्र अंबुज रत्ननिष्ठ चतुर्थ प्रतिदिन कुर्यात सदा मंगल. हे 14 रत्न जर तुम्ही दररोज सकाळी जरी म्हटले किंवा केव्हाही जपत केलं तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात सुरापाणी आलं बरं. कारण 14 रत्न दारू निघाली. ही रत्नच आहे ना. त्याचा कोणी उपयोग केला असुरांनी पण रत्नच आहे ना. हे 14 रत्न जरी आपण नामस्मरण केलं याचं तरी आपलं जीवाचं मंगल होते. महाराज विठ्ठला विठ्ठला. हो समुद्र मंथन चालू आहे. काही रत्न विष्णू भगवंताने स्वीकारले, काही इंद्राने स्वीकारलं, काही दत्ताने स्वीकारलं. पण ज्यावेळेस हलाहल विष बाहेर आलं त्यावेळेस कोणीच पुढं नाही आलं. कोणी आलं का पुढं? त्यावेळेस भगवान शंकर समोर आले. कारण हा विश्वाला दाह होऊ नये, विश्वाला त्रास होऊ नये मग ते जहर भगवान शंकराने आत्मसात केलं आणि कंठात धारण केलं. ते जहर आपण झाकणभर देतो होऊ दिवदार होऊ तो त्याचा परिणाम दाखवतो कोणी? त्यानं एवढं मोठं जहर पेला हलाहल विष पेला त्याचा परिणाम होणार नाही का? मग काय केलं भगवान शंकराने माऊलीच्या भाषेत जे कधीवती रसियाच्या हरे चंद्रमाधाचा वाहत असे शिरसा निरंतर. गंगा डोक्यावर घेतली, चंद्र डोक्यावर घेतला, गया सर्पाच्या माया टाकल्या. पण दहा शांत झाला का? नाही. मग काय केलं भगवान शंकराने? नाम बरवटा बरवंत माऊलीच्या भाषेत नाम बरवटा बरवंत नाम पवित्र आणि चोखट नाम स्मरे निलखंत निज सुखे निवार. ज्यावेळेस भगवान शंकराने रामनाम घेतलं, ज्यावेळेस शंकराने रामनाम घेतलं त्यावेळेस शंकर सुखावला. कारण
विषयाचं जहर तर रामनामानं उतरते, पण विषयाचं जहर सुद्धा रामनामानं उतरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो हो. आता तुम्ही म्हणाल कसं विषयाचं विष तर उतरलं रामनामानं. भगवान शंकराचा कौन गौर वर्ण पण कंठनी आहे म्हणून काय म्हटलं भगवान शंकराला नीलकंठ. आता विषयाचं विष कसं उतरणार आहे? दृष्टांत सांगतोय. मीराबाईच्या पत्नी एक भंगीन राहत असेल. कोण? मीराबाई. त्या भंगीला जे चांगलं खायला द्यायचं, पगार द्यायचं, सगळं द्यायचं, त्याच्या शेवट होती. एक दिवस काय झालं, त्या भंगींचा पोरगा त्या आपल्या आईसोबत मीराबाईच्या राजवाड्यावर आला. मीराबाईला बघितलं आणि बघितला जसं मीराबाई बघत तेव्हा म्हणतो आईला काय म्हणते, आई पत्नी असावी तर मीराबाई सारखी. काय म्हणते? पत्नी असावी तर मीराबाई सारखी, नाही तर पत्नी करूच नाही. आई म्हणते अरे पोरा, अरे तिच्या सड्याच्या अंगामध्ये आपली उभी राहण्याची लायकी नाही आणि तू तिच्याशी लग्न करू इच्छितो. बायको करत तर मीराबाईच करत म्हणे, मी तुझं लग्नच करणार नाही. पोरगा चालला बाहेर. आता पोराच्या काळजीनं आई चालली बाहेर. काही दिवस गेले. मीराबाई म्हणते का ग, मी तुला पगार देते, भरपूर खायला देते, सगळं ते ठीक आहे, पण तू अशी एका उन्हाचं वायवण का झाली? म्हणते पैसा तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही मला फासावर ठरवा. काही मीराबाई एवढ्या सुंदर होत्या, एक तर भक्ती द्यायची आणि दुसरं राजकुमारी होती आणि भक्ती देते. त्याचा काय भाव लागतो सांगा म्हणे. काय तुमची अडचण मी काहीच रागावणार नाही. म्हणून मीराबाईने त्या बाईनं भेद त्या मीराबाईने सांगितलं तर तुम्हाला बघितलं माझा मुलगा काळजीनं खंगत चालला म्हणे. असं काय म्हणे, काही हरकत नाही, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे त्या वाड्यावर. दुसऱ्या दिवशी वाड्यावर त्या मुलाला आणल्यानंतर त्याला सांगायला का रे बाळा, तू माझ्याशी लग्न करता का? तो हो. मग एक काम कर, समोर वडाचं झाड दिसत आहे, त्या वडाच्या झाडा खालतो 7 दिवस फक्त श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या मंत्राचा जप रात्रंदिवस सारखा. इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, जेवायचं नाही तर पाणी प्यायचं नाही. आता बोलता तुला काय करायचं आता करून येऊन जा, पण आजपासून 7 दिवस पर्यंत त्या मंत्राचा जप कर. मी तुझ्याशी लग्न करतो. त्यावेळी असं वाटलं 7 दिवस आहे ना, माणूस म्हणते 7 दिवसात कबूल झाला आणि लागली समाधी. 7 दिवस जप सुरू. 8व्या दिवशी मीराबाईने हार घेतला, त्याच्या पाशी गेली. जशी त्याची समाधी उघडली त्यावेळेस तो मीराबाईच्या पाया पडला. का? ह्या हरिनामाची पावर, हरिनामाची ताकद एवढी आहे का विषयाचं विष सुद्धा उतरते. म्हणून तुका म्हणे नाम त्याचे नाशे क्रोध काम, तुटेल भवरोग उच्चारिता वाचीशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो म्हणजे हरिनामानं विषयाचं विष उतरते आणि विषयाचं विष उतरल्या जाते. म्हणून काय धारण करा कंठामध्ये नाम, काय जाणावं स्वरूप, काय बजावं गुरु, काय सोडावी निंदा. या साऱ्या गोष्टी आपल्या झाल्या. म्हणून कंठी घडला कृष्ण म्हणे. आता शास्त्रामध्ये मनाचे 84 प्रकार सांगितले. किती? 84 प्रकार सांगितले मनाचे. पण आपल्याला फक्त 12 प्रकारातच नाव माहित आहे. कोणते? आता तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. अभंग फार महत्वाचा आहे. पहिला मनी सूर्यकांत मणी आहे. ज्या मण्यापासूनच्या ठिणग्या सूर्यप्रकाशामध्ये बाहेर पडतात.
का तारांगणी लोंबावे ज्ञानेश्वरीची ओळी आहे. का तारांगणी लोंबावे सूर्यकांत वृत्ती पावे कमळ विकास आवे जमेत. हा सूर्य जो आहे सूर्यकांत म्हणे, पण हा सूर्य कशासाठी उगवतो ज्ञानेश्वरी सांगितला माऊलीनं. कमळ विकास कमळा करता सूर्यनारायण उगवतो. लक्षात घ्या. पुंडलिकासाठी देव आला, पुंडलिकासाठी देव आला. फायदा कोणाला झाला? तुमचा आमचा. चातक पक्षासाठी पाऊस पडतो. तुम्ही चातक पक्षाचं नाव ऐकला ना? चातक हा पक्षी नाही, चालते व्हा फिरते व्हा कल्ला करते, तो चातक पक्षी आहे. त्याच्यासाठी पाऊस पडते, पण फायदा कोणाचा होतो? सारे जगात. गाय वासरासाठी दूध देते, फायदा कोणाचा होतो? अरे गीता अर्जुनाला भगवंतांनी रणांगणाला सांगितली, पण फायदा कोणाचा झाला? भागवत परीक्षेसाठी सांगितलं कोणा सुखदेवाने, पण फायदा कोणाचा होऊन राहिला? हा सूर्यकांत म्हणे. दुसरा चंद्रकांत म्हणे. चंद्रकांत म्हणे हा चंद्राच्या प्रकाशात त्याचं पाणी होते. चंद्रकांत जवळता ती होय ती हनवती चंद्र ती आहे वक्ता वक्ता ती नव्हे स्वतः नव्हे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जसं चंद्रकांत मनाचा म्हणे चंद्राच्या प्रकाशात पाणी होते, तसं वक्ता वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. तुमच्याशिवाय मी बोलू शकत नाही. तुम्ही बसल्या मी बोलतो, तुम्ही मला बोलवून घेता. तुमच्या किती ताकद आहे का माझ्या विठ्ठल विठ्ठल हा दुसरा म्हणे झाला. तिसरा आहे वासड म्हणे. उपजता बाळपणी आहे वासर म्हणे. हा सूर्यनारायण वासर म्हणे आहे. हनुमंत जन्मला बरोबर पिकलं फळ म्हणून खायला गेला होता. हाच म्हणे आपल्या डोळ्यात दिसतो, दुसरे बाकीचे पण दिसत नाही. हा सूर्यनारायण वासर म्हणे. चौथा आहे पारसमणी. पारसमणी लो पैसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची. आपण सारखे कळतीचा काय नाही काय वेळ तयारी. परीस का त्यात हिंद धातू लोखंड, सगळ्यात हिंद धातू सगळ्यात कमी भाजी धातू असतो लोखंड, त्याचं सोनं करून टाकते महाराज. परी हा चौथा मणी आहे. पाचवा मणी मग करप कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी वीणा आदित. हा विठ्ठलाच्या घरात कौस्तुभ मणी आहे. झाले पाच. सहाव्या मण्याचं नाव आहे चिंतामणी. का चिंतामणी झाला हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. त्याचा पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देऊ म्हणे. हा चिंतेला देणारा तुमच्यापाशी जो म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. कोण्या कामात तुम्हाला विजय प्राप्त झाल्याशिवाय. सहा मणी झाले. सातवा मणी स्फटिक मणी हा पारदर्शक असतो, आरपार दिसते. सातवा मणी आहे. आठवा मणी आहे सेमंतक मणी, जो सतराजित राजापाशी होता. 160 बार सोडून देतो, पण त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला भला फायदा झाला. दुनियातून तुम्हाला सांगतो, एका महिन्यामुळे 2 पत्नी मिळाल्या गेले. कोणाला? भगवान कृष्णाले. एक जामवंती, दुसरी सत्यभामा. विठ्ठल विठ्ठल. आठ मणी झाले. हो 8 मणी. 9वा मणी आहे नाद निधान मणी. ज्या धातूवर त्या मनाचा आवाज गेला त्याचं सोनं घाल्याशिवाय राहिला. 10वा मणी आहे वैरागर मणी. तो मणी जर तुम्ही कोरड्या ठिकाणी ठेवला तर सभोवतालचा प्रदेश हिरवागार होते. 11वा मणी आहे नागमणी, जो नागाच्या फण्यात असतो.
आपण ऐकलं नागाच्या डोळ्यात लाल असते म्हणतो, हा नागमणी आहे. आणि 12 मणी आहे देवमणी. देवमणी म्हणजे कोणता? हा घोड्याच्या कंठात असते. नाही तर आपण घोडून तर जाण मारून टाका देवमणी काढा. 10 लाखाचं घोडत आहे, पण करोडोचा मणी भेटते, तो सापडणार नाही. त्या मणी फक्त अर्जुनाच्या घोड्याच्या कंठात होता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, हे मणी आहे. तुकाराम महाराज म्हणते, काय म्हणते तुकाराम महाराज? 72 कोटी परी देवमणी कंठी तैसा मी जगत जशी तुका म्हणे. तुकाराम महाराज स्वतः संत असून साधू असून काय म्हणते? माझ्या अंगात 72 खोड्या, पण तुकारामाच्या 72 खोड्या वेगळ्या. ते पूर्ण देवमय झाले होते, हरिमय झाले होते. आपल्या अंगातल्या 72 खोड्या वेगळ्या. याचं मुलगा आपण त्याचा धुरा भरलो, त्याचा काय करा. पण तुकाराम महाराजच्या 72 खोड्या कोणत्या? त्या फक्त विठ्ठल देवमणी कंठी. बरं, आता हे म्हणे तुम्हाला 12 मणी सांगितले, त्यातला एखादा म्हणे तुम्ही पाहिला काय? तुम्ही तुमच्या तो आढळला काय? सापडला काय? बरं, सापडलंय तर जास्तीत जास्त काय की धनसंपत्ती, इहलोकीचे सुख देऊन, परलोकीचे देऊन नंतर असं. एक मणी असा आहे महाराज, एक मणी असा आहे तो इहलोकीचे सुख देते, परलोकाचे सुख देते आणि मोक्ष पदाशी देते. जो पाहण्यात अशी सुंदर आहे, सुंदर मणी आहे. ज्याच्या सानिध्यामुळे आपल्या जीवनाचं सोनं होते, असा तो सुवर्ण मणी आहे. जो साधण्यात सुलभ आहे, असा तो सुलभ मणी आहे. जो ऐश्वर्य संपन्न आहे, असा ऐश्वर्य मणी आहे. जो चतुरामध्ये चतुरार मणी आहे, जो या विश्वाच्या महामेरू मणी आहे. अंगकाळजीमुळे त्याला सावळा मणी म्हणतात. ज्याचं नाव स्मरण केलं असता आत आणि बाहेर प्रकाश पडतो, तो एकच मणी आहे. कंठीधारीला कृष्ण मणी, कंठीधारीला कृष्ण मणी. कंठे कृष्णमणी नाही असुरपतेवाणी, त्याच्या मुखामध्ये कृष्ण नाव आहे, त्याची वाणी कधी कधी असुर नाही. शिव काय जसा कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं, भजन करे पाताल में प्रकट होए आकाश में,
दाबी दुबी न रे कस्तुरीची बात कस्तुरीचा दाब वाटाला तुम्ही किती दाबून ठेवला तर कस्तुरीचा वाट लपत नाही महाराज तसं भजन तुम्ही कुठे करा भजन कुठे करा तुमचा बाईक कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आताही उजेड पडतो म्हणून कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश कारण भगवंत ज्यानं कंठामध्ये कृष्ण धारण केला भगवंत त्याला भक्ती योग देतो भक्ती ज्या पोटी बोध का करा देती पंचप्राण दिवे वायू वायू आरती ज्ञान प्रकट होते दीप लाविले गृहा भितरी कबीरदास म्हणतात दीप लाविले गृहा भितरी तोही प्रकाश गावात सुधारी घरात जरी तुम्ही दिवा लावला असाल तर खिडक्या दरवाजातून त्याला प्रकाश बाहेर पडतो ज्ञान लपत नाही आणि हे ज्ञान लपत नाही ज्ञान